तर आता बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे। वाढत्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर कायम आहे। सलग तिसऱ्या दिवशी पूर कायम असल्याने गोदाकाठची घरं, मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। लोअर वर्धा प्रकल्प क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे। प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने 31 पैकी 17 दरवाजे उघडण्यात आले आहेत। नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। भिवंडीमध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे भाजी मार्केट परिसरासह सखल भागामध्ये पाणी साचलंय। शेतीसाठी आवश्यक असलेला पाऊस पडल्यामुळे बळीराजा मात्र सुखावलाय। पालघरमध्ये आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू झाला आहे। वसई विरारसह पालघर जिल्ह्याला हवामान खात्यानं आज दिवसभर रेड अलर्ट जारी केला आहे। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। धरणात 27,562 क्युसेक्सनं पाण्याचा आवक सुरू झालाय। यामुळे जायकवाडीतील पाणीसाठा 38.10% पोहोचला आहे। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 41 पैकी 20 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत। सद्यस्थितीत धरणातून 97,046 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। ताबी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोयना धरण क्षेत्रातील पावसानं वार्षिक सरासरी ही मागे टाकली आहे। धरण क्षेत्रामध्ये रविवारी 8 तासामध्ये सरासरी 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मोखाड्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोखाड्यातील मध्य वैतरणा धरण हे तुडुंब भरलंय। त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे। मागील 2 दिवसांपासून पावसानं दमदार पुनरागमन केलंय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा 95% येऊन पोहोचल्याचं कळतंय। रत्नागिरी राजापूर जवळच्या अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळून 48 तास पूर्ण झाले आहेत। मात्र अजूनही राजापूर कोल्हापूर मार्ग हा बंदच आहे। वाहतूक बंद असल्यानं कोल्हापूरकडे जाणाऱ्यांना पर्यायी रस्ता वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। नाशिकच्या वणीमध्ये सप्तशृंगी गडावरती दरड कोसळली आहे। मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यानं इथला रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। मात्र शर्थीच्या प्रयत्नानंतर मातीचा ढिगारा हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। राज्यात पावसाचं पुनरागमन झालं असून पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुण्यासह 5 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरती मंगळवारपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे। हवामान विभागाकडून कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं मान्सून सक्रिय झाला आहे। शनिवार रविवार कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र ही जोरदार पाऊस बरसतोय। त्यामुळे राज्यामध्ये 29 ऑगस्टपर्यंत पावसाचा दिवस हा कायम असणार आहे। सणासुदीबरोबरच लग्न सराईच्या खरेदीमुळे सोना चांद्याच्या भावामध्ये चढउतार पाहायला मिळतोय। आजच्या घडीला सोन्याचा भाव हा प्रतितोळा 71,100 रुपये आहे। मात्र दिवाळीमध्ये सोन्याचा दर हा प्रतितोळा 75,000 जाईल अशी शक्यता सराफा बाजारानं वर्तवली आहे। गोकुळाष्टमीच्या निमित्तानं फुलांना मागणी वाढल्यानं दरामध्ये वाढ झाली आहे। गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असल्यानं फुलांच्या मागणीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। सलूनमध्ये केस कापल्यानंतर या केसांना चांगली मागणी आहे। या व्यवसायात सुद्धा चांगला मोठ्या प्रमाणात बहरत असल्याचं दिसून येत आहे। सलून किंवा अन्य ठिकाणाहून गोळा केलेल्या केसांपासून विग आणि अन्य वस्तू बनवल्या जात आहेत। विग बनवणाऱ्या कंपन्या केस प्रति किलो 2,000 विकत घेत आहेत। राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा असल्याच्या कारणाचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे राज्यातील 100% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे। मुंबईत म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। रेडी रेकानंही संबंधित विक्री किमती या निश्चित करण्याचं धोरण हाती घेतलंय। त्यामुळे सरप्लस अंतर्गत मिळालेल्या घरांच्या किमती जास्त आहेत त्या किमती या कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे।
साई येथील म्हाडाची जमीन सहकार भवनासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस 30 वर्षांकरिता भाडेतत्व धोरणानं देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ विभागामध्ये आणि बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। विविध प्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या 902 घरांच्या विक्रीसाठी सिडकोनं योजना जाहीर केली आहे। यात पंतप्रधान आवास योजनेतील 213 घरांचा समावेश आहे। या घरांच्या किमती 20% कमी करण्याचा निर्णय सिडकोच्या संबंधित विभागानं हाती घेतला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या अखेरच्या काळामध्ये मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे। मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प वेगानं पूर्ण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला। मुंबईतील रखडलेले एकूण 228 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत। राज्यातील सुमारे 1.25 कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना म्हातारपण, बेरोजगारी, आजारपण, विकलांगता यामध्ये संरक्षण मिळेल आणि त्यांचा वृद्धापकाळ सुसह्य होण्यास मदत होईल। फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आता फार्मास्युटिक म्हणून नोंदणी करण्यासाठी एक्झिट परीक्षा द्यावी लागणार आहे। आयुर्विज्ञान विभागाच्या राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या एक्झिट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे। त्यानुसार 3 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज भरता येणार आहेत। प्रमुख शहरांमध्ये एसयूव्ही कारच्या विक्रीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे बाजारामध्ये एसयूव्हीचे नवनवीन मॉडेल येत आहेत। परिणामी स्पर्धा वाढली आहे। त्यातूनच या गाड्यांच्या किमती सुद्धा वाढल्याचं दिसून येत आहे। मुख्यमंत्री आज मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करणार आहेत। या दौऱ्यापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी अधिकाऱ्यांची लगबग सुरू आहे। नागोठणे ते कोलाड परिसरामध्ये रात्रभर खड्डे बुजवले जात आहेत। गोविंदा पथकांना सरावासह मंगळवारी दहीकाल्याच्या दिवशी क्रेन, दोरी, सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट पुरवावेत असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत। अवघ्या महामुंबईला आता उत्सवांचे वेध लागलेत। याचा श्री गणेशच्या दहीहंडीनं होणारे मुंबई ठाणे शहर हे गोविंदामय होणार आहे। मुंबईसह ठाण्यामधील हंड्या फोडण्यासाठी गोविंदा सज्ज झाला आहे। दहीहंडीच्या निमित्तानं पुण्यातील मध्यभागामध्ये वाहतुकीमध्ये बदल करण्याची वेळ आली आहे। मंगळवारी सायंकाळनंतर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येणार आहेत। या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। डोंबिवलीतील राजकीय दहीहंड्या मुख्य वर्दईच्या रस्त्यांवरती बांधण्यात येतात। या कालावधीमध्ये रस्त्यांवर वाहन कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागानं पोलीस उपायुक्तांच्या आदेशावरून कृष्णाष्टमीच्या दिवशी दहीहंडी उत्सव असलेल्या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गावरून वळवण्यात आली आहे। देशातील सर्वात श्रीमंत गणेशोत्सवांमधील एक असलेल्या किंग सर्कल्स येथील जीएसबी मंडळाच्या महागणपतीला यंदा 400,58,00,000चं विमा संरक्षण देण्यात आलं। या मंडळाच्या गणेश मूर्तीसाठी यंदा 66 किलो सोनं आणि 325 किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे। मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील फेरीवाल्यांची 8 समित्यांसाठी 29 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे। निवडणुकीसाठी नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी मिळून सुमारे 650 जणांना पालिका आज विलेपार्ले पूर्वेतील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये प्रशिक्षण देणार आहे। डोळे डिपवणाऱ्या लेझर प्रकाशझोतांवरती विसर्जन मिरवणुकीमध्ये बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत। पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पुढील 60 दिवस शहर परिसरामध्ये लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत। मेट्रो आणि मोनोरेलमध्ये सुद्धा स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी मुंबईचा डबेवाला असोसिएशननं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। मेट्रो आणि मोनोरेल गाड्यांमध्ये सामानाचा आकार आणि वजन संबंधित सध्याचे नियम हे अडचणीचे ठरत आहेत। त्यामुळे जेवणाच्या डब्यांची वाहतूक करणं ही कठीण होत आहे। मिठी ओशिवरा नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी MMRDAनं नियोजन केलंय। नमामि गंगा या प्रकल्पाच्या धर्तीवर यातून पर्यटन विरंगुळा क्षेत्र म्हणून विकास केला जाईल। तसंच पर्यावरण जतन संरक्षणाचे उपायही योजले जातील अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। ठाणे बोरिवली भुयारी मार्गात येणारे अडथळे दूर झाल्यानंतर आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्याची तयारी सुरू झाली आहे। मात्र या प्रकल्प राबवताना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता लागणार आहे। त्यासाठी ठाणे महानगरपालिका STP प्रकल्पातून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात येणार आहे।
नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असून त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आज पुन्हा अक्षय शिंदेला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आरोपीला पुन्हा पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भुसावळमध्ये सततच्या पावसामुळे 2 मजली इमारत कोसळली। त्यातील 3 घरं क्षणार्धामध्ये जमीनदोस्त झाली आहेत। घरातील माणसं वेळेत बाहेर आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। विविध मागण्यांसाठी राज्यभरातील व्यापाऱ्यांनी 27 ऑगस्टला एक दिवसीय बंद पुकारला आहे। या दिवशी राज्यातील सर्व व्यापार बंद राहणार असून आता याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे। 5 सप्टेंबरपर्यंत सकारात्मक तोडगा निघाला नाही तर पुढील आंदोलन आणखी तीव्र असणार असा इशारा देण्यात आला आहे। बारामतीत जयसिंग देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लावलेला बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार यांचे एकत्रित बॅनर लावण्यात आले आहेत। जयसिंग देशमुख हे बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीचे अपक्ष लढवून नगरसेवक झाले होते। भुसावळ विभागातील कसगाव रेल्वे स्थानकावरील 3ऱ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी उद्या मेगा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे 6 मेल एक्सप्रेस गाड्या विविध स्थानकांवरती थांबवण्यात येतील तर नाशिक बडनेरा या मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या 3,33,572 अर्जांना प्रशासनानं मान्यता दिली। ठरलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज जमा झाले आहेत तर उर्वरित महिलांनी बँक खातं आधारशी संलग्न करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलीस दलात नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली। या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर सदर आरोपीनं याआधीही अनेक लोकांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे। भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंह याच्या बायोपिक चित्रपटासाठी कुणाची वर्णी लागणार याबाबत बॉलिवूडमध्ये कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू होती। या रस्सीखेचीमध्ये रणवीर सिंग, रणवीर कपूर, विकी कौशल आणि वरुण धवन या अभिनेत्यांची नावं आहेत। रेस सिनेमाचा 4था भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेस 4 या बिग बजेट चित्रपटामध्ये सैफ अली खान दिसणार आहे। सैफ सोबत सिद्धार्थ मल्होत्रा देखील मुख्य भूमिकेमध्ये असेल। उत्तर प्रदेशातल्या मथुरा इथं जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने इथं दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। हाती घोडा पालखी, जय कन्हैया लालकीचा जयघोष भाविकांकडून सुरू आहे। गुजरातमधील द्वारका इथंही जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय। पहाटेपासूनच मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। भाविकांनी इथं अलोट गर्दी केली आहे। मध्य प्रदेशातील पन्ना इथंही जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय। मध्यरात्री जन्माष्टमी साजरी झाल्यानंतर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। गुजरातमधील अहमदाबादमध्ये सुद्धा जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये गर्दी करतायत। राजधानी दिल्लीतही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय। मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे आणि मोठ्या संख्येने भाविक इथं दर्शनासाठी गर्दी करतायत। गुजरातमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। अहमदाबादमध्ये पावसानं चांगलंच झोडपून काढलंय त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणीच पाणी झालंय। गुजरातला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। या पावसामुळे दाहोदमधील उमरिया हे धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय त्यामुळे पूर परिस्थितीची शक्यता निर्माण झाल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर या सर्व वेगवान बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र बातम्यांचा कसा सुरू राहणार आहे। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।